पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। गेल्या 2 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढलेला दिसून येतो आहे। त्यामुळे काही भागातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे। 25 जून रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितले। काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। पाहूयात 25 जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल। कोकण विभागातील मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याने या दोन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या चारही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पुण्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाता, कोल्हापूर घाटमाता तसेच सातारा घाटमाता या तिन्ही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पश्चिम महाराष्ट्रातील इतर उर्वरित जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मराठवाड्यातही 25 जून रोजी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मराठवाड्यातील इतर उर्वरित जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। नाशिक घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विदर्भात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। यवतमाळ, वर्धा, अमरावती या तिन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।